गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आजच आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल आपण मार्केटमध्ये पाहिलं की मार्केटमध्ये एक रिलीफ रॅली आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्याचं स्टॉकवरती फार जास्त इम्प्रेशन आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. म्हणजेच तुमचा पोर्टफोलिओ जरी फार चांगला परफॉर्म केलेला नसला तरी इंडेक्सनं बऱ्यापैकी काल परफॉर्म केलेला आहे. त्याच्यामागचं रिझन असं की HDFC बँक ज्याच्याकडनं चांगल्या रिझल्टची अपेक्षा नव्हती त्यानं बेटर दॅन एक्सपेक्टेड रिझल्ट काल दिलेले आहेत ड्युरिंग द मार्केट. जनरली ते मार्केट नंतर रिझल्ट देतात संध्याकाळी 5-6च्या आसपास, परंतु काल त्यांनी मार्केट आवर्समध्येच रिझल्ट दिलेले आहेत आणि त्यामुळे काल आपल्याला HDFC बँक चढताना पाहायला मिळाला आणि HDFC बँकचं वेटेज निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हींमध्येही जास्त असल्यामुळे आपल्याला दोनही इंडेक्स चांगले परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाले. जर आता आपण हायर साईडला जर पाहिलं तर US मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहू की काल रात्री काय झालं ते जास्त गरजेचं आहे. कारण US मार्केट काल रात्री पुन्हा एकदा फ्रेश ऑल टाईम हाय लावून पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंगमध्ये क्लोज झालं, परंतु ऑल टाईम हायलाच आहे असं आपण समजूयात. जर आता आपण USचे फ्युचर्स पाहिले तर थोडेसे स्लाइटली लोअर ट्रेड करत आहेत, जे काही फार काळजी करण्यासारखं नाही. परंतु आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपण मंथली लो ब्रेक करून खालच्या बाजूला जातोय आणि ते हायर हाय बनवून वरच्या बाजूला जात आहेत. तर मेजर डिफरन्सेस आहेत. जर आपण HDFC बँकचा जो ADR US मध्ये काम करतो तो जर पाहिला तर तो 3% आसपास अप आहे. म्हणजेच काय, आज तुम्हाला HDFC बँकमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह मुवमेंट नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण मध्ये आर्बिट्राज जो राहतो तर त्याच्या हिशोबाने पाहिलं तर कमीत कमी 1.5-2% आसपास आज पुन्हा HDFC बँकवरती जाऊ शकतो. तर आता बेसिकली जर आपण पाहिलं तर FIचं सेलिंग काही थांबत नाही आहे किंवा थांबायचं नावही घेत नाही. जर आपण FIचं सेलिंग पाहिलं तर काल त्यांनी 60,000 कोटी म्हणजे या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 60,000 कोटींचं सेलिंग क्रॉस केलेलं आहे टोटल. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं त्याहीपेक्षा जास्त थोडंसं बाईंग केलेलं आहे, परंतु ऑलमोस्ट आपण फ्लॅट टू फ्लॅट म्हणू शकतो. परंतु तरीही मार्केट मात्र पडतच आहे. तर आता गव्हर्नमेंटला यामध्ये इंटरफेअर करणं फार जास्त गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंटकडे ट्रिगर पॉईंट आहे तो म्हणजेच बजेट. बजेटमध्ये जर त्यांनी चांगल्या अनाऊन्समेंट आणल्या बिझनेसेससाठी, इंडस्ट्रीजसाठी, त्यानंतर इकॉनॉमीसाठी, म्हणजे फ्रीबीजमध्ये न वाटता काही जर चांगली कामं करण्याचं जर त्यांनी हाती घेतलं तर मग मात्र बऱ्यापैकी या गोष्टी थांबवल्या जाऊ शकतात. कारण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत तर ते रोज पैसे काढत आहेत, तर ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही किंवा आपल्या इकॉनॉमीसाठी चांगली नाही आहे. तर आता बेसिकली जर आपण पाहिलं तर ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह आहेत आज आणि लोकल क्यूज फार काही सपोर्टिव्ह नाही आहेत. परंतु आज काय होईल ते पाहावं लागेल. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होते, परंतु आज ॲक्च्युअल गॅप डाऊन ओपन होईल का हे सांगता येत नाही. त्याचं कारण असं, कारण HDFC बँक किती गॅपअप ओपन होतो त्याच्यावरती ते डिपेंड राहील आणि HDFC बँकचं दोन्ही इंडेक्समध्ये वेटेज जास्त असल्यामुळे मे बी जर HDFC बँक बऱ्यापैकी गॅपअप ओपन झाला आणि बाकीच्या स्टॉक्सनं थोडंफार सपोर्ट केलं तर मार्केट गॅपअपही ओपन होऊ शकतं. त्यामुळे पाहावं लागेल. परंतु आपण गेले काही दिवस जर पाहिलं तर गॅपअप जरी मार्केट ओपन झालं तरी ते मार्केट सेलिंगसाठी येतं, कारण FIs सेल करतायत. जर मार्केट डाऊन साईडला ओपन झालं तर मार्केटमध्ये एक छोटंसं कवरिंग येतं आणि मार्केट 23,000च्या वरती जाऊन क्लोज होतं. परंतु सध्या डिफेंड करण्याचं काम चालू आहे 23,000ला. जर 23,000ची लेवल जर ब्रेक झाली तर मग मात्र एक मोठं डिझास्टर आपल्याला मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतं. यामध्ये मग जे मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक आहेत तर त्यांना फार मोठा डेंट पडू शकतो. त्यामुळे ते कुणालाही परवडण्यासारखं नाही, परंतु पाहावं लागेल की काय होतं आहे. परंतु 1 फेब्रुवारीपर्यंत फार काही ॲक्शन मार्केटमध्ये होईल ते सांगता येत नाही किंवा होऊ शकत नाही असं मला तरी वाटतं. कारण 1 फेब्रुवारी हा असा ट्रिगर आहे की जिथे ठरणार आहे की मार्केट 23,000 जो आहे तो टॉप बनेल की बॉटम बनेल. त्यामुळे 23,000च्या आसपासच मार्केट राहील येणाऱ्या पूर्ण आठवड्याच्या मध्ये. परंतु मार्केट कुठे जाण्याची चान्सेस फार कमी आहेत. आयदर डाऊन साईड आयदर अपसाईड फार काही चान्सेस नाही आहेत. तर मग आता जर आपण पाहिलं तर आज मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह राहू शकतं.
त्याच्यामागे आहे HDFC बँकचे रिझल्ट आणि बाकीचे जे काही FMCG स्टॉक्स आहेत तर ते थोडे थोडे रिकवर व्हायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पाहावं लागेल की आज नक्की मार्केट पॉझिटिव्ह क्लोज होत आहे का, आणि जर सलग 2 दिवस मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालं तर याला आपण एक छोटंसं बुलिश साईन शॉर्ट टर्मसाठी म्हणू शकतो. आय होप पाहूयात सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.